नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आतापर्यंत आपण जो काही शिवण क्लास चालू केलेला आहे त्यामध्ये आपण जी लिखाण स्वरूपातली माहिती होती ती सर्व गोष्टींची माहिती जी आहे ती आतापर्यंत आपण घेतलेली आहे। तर आता यापासून पुढे आपण जो काही ब्लाउजचा पॅटर्न आहे त्या पॅटर्नला सुरुवात करणार आहोत। तर त्यासाठी एकच सांगणार आहे, तर या अगोदर ज्या काही गोष्टींची आपण माहिती घेतलेली आहे तर त्या गोष्टींमध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल किंवा काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, जेणेकरून जर आता काही तुमचे डाऊट असतील तर ते आपण आत्ताच क्लिअर करू आणि त्यानंतर आपण ब्लाउजच्या पॅटर्नला इथे सुरुवात करूयात। तर आजचा जो टॉपिक आहे आपण अंगावरून माप घेत आहोत आणि कालच्या टॉपिकमध्ये आपण रेडीमेड जो ब्लाउज होता त्या ब्लाउजवरून माप कशा पद्धतीने घ्यायचे आहेत तर तो टॉपिक शिकलोय। तर आज आपण अंगावरून म्हणजे डायरेक्ट बॉडीवरून माप कशा पद्धतीने घ्यायचे आहेत तर ते शिकणार आहोत। तर चला सुरुवात करूयात। तर सगळ्यात अगोदर जे काही माप आपल्याला इथे लागणार आहे ते सगळे माप मी इथे लिहून घेतलेले आहे। तर त्यामध्ये आहे ब्लाउजची उंची, शोल्डर, छाती, कमर, त्यानंतर आहे पुढचा गळा, मागचा गळा, बाहीची लांबी आणि दंडगेर। तर हे जे ब्लाउजचे माप आहे ते आपण अंगावरून घेणार आहोत। त्यानंतर हे जे माप आहे मुंड्याचे माप आहे, एपेक्स पॉइंट आणि बस्ट पॉइंट। तर हे जे 3 पॉइंट आहे त्यांची सुद्धा माहिती आपण बघणारच आहोत की ते कशा पद्धतीने काढायचे असतात। तर त्यांच्यासाठी काही फॉर्म्युले सुद्धा असतात किंवा आपण तर सगळ्यात अगोदर आपल्याला जे माप घ्यायचं आहे तर पहिलं माप आपल्याला घ्यायचं आहे ब्लाउजच्या उंचीचं माप। तर ब्लाउजच्या उंचीचं माप घेताना आपल्याला ही जी इथे आपल्या शोल्डरची शिलाई असते किंवा शोल्डरचं हे जे टोक आहे आपलं इथे आपलं हाडवर असतं, तर तिथे आपल्याला टेप ठेवून घ्यायचा आहे आणि जेवढी आपली ब्लाउजची उंची आपल्याला ठेवायची आहे तिथे आपल्याला हा टेपचं टोक ठेवायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे ब्लाउजची उंची मोजायची आहे। पण जेव्हा आपण कस्टमरचं ब्लाउज मोजायचं असतं आपल्याला तेव्हा आपण इथे बॅक साईडने मोजायचं आहे। पण जेव्हा आपल्याला स्वतःचं माप मोजायचं असेल आणि आपल्या बॅक साईडने तर ते माप मोजता येत नाही तर काय करायचं आहे, तर इथे आपल्या शोल्डर जवळ टेप ठेवायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला जिथे आपली छातीचं माप इथे संपतंय तर तिथे आपल्या इथे बोट ठेवायचं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला 2 ते 2.5 इंच म्हणजे शक्यतो 2 किंवा 2.25 इंच तुम्हाला ब्लाउजची उंची जी आहे ती इथे जास्त ठेवायची आहे। तुम्हाला जर जास्त उंची चालत असेल तर तुम्ही इथे 2.5 इंच जास्त ठेवू शकता किंवा जर कमी उंची लागत असेल तर तुम्ही जिथे आपला छातीचा भाग संपतो तिथून त्याच्यापेक्षा खाली 2 इंच किंवा 2.25 इंच जी उंची आहे ती इथे जास्त ठेवू शकता। तर त्यानंतर आहे आपलं शोल्डरचं माप। तर शोल्डरचं माप आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं आहे, तर इथे शोल्डरचं टोक आहे म्हणजे इथे आपल्या शोल्डरला हाड असतं, तर त्या हाडावरती आपल्या इथे हा टेप ठेवायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीने या टोकापर्यंत आपल्याला म्हणजे या साईडचं जे हाड आहे तिथपर्यंत आपल्याला हा टेप ठेवून घ्यायचा आहे। तर इथे अशा पद्धतीने या हाडापासून आपल्याला दुसऱ्या हाडापर्यंत हा टेप ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर हे जे आहे टोटल माझं 13.5 इंच आलेलं आहे। या हाडापासून आपल्याला बरोबर या हाडापर्यंत हे शोल्डरचं माप आपल्याला टेप ठेवून घ्यायचं असतं। त्यानंतर तिसरं माप जे आहे ते आपलं आहे छातीचं। तर छातीचं माप घेताना आपण 2 माप घ्यायचे असतात जेव्हा आपण अंगावरून माप घेतो। तर हे माप घेताना आपल्याला जिथे आपला हा मुंड्याचा भाग संपतो म्हणजे बगलेचा भाग संपतोय तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि टेप धरताना आपल्याला हे जे आपलं अंगठी शेजारचं बोट आहे ते आपल्याला टेपच्या आतमध्ये ठेवायचं आहे आणि मग आपल्याला इथे फिटिंगचं माप घ्यायचं असतं। त्यानंतर सेम त्याला अंडर बस्ट म्हणतात। त्याच्यानंतर जी आपली फुल चेस्ट आहे म्हणजे पूर्ण छातीचा जो राऊंड आहे ते माप आपल्याला घ्यायचं आहे। ते माप घेताना सुद्धा आपल्याला बरोबर त्याच पद्धतीने बोट आतल्या बाजूने पूर्ण म्हणजे तेवढं सैल आपलं माप जे राहणार आहे तसं माप आपल्याला इथे घ्यायचं आहे। त्यानंतर जिथपर्यंत आपण ब्लाउजची उंची घेतलेली आहे तर तिथे आपल्याला कमरेचं माप मोजायचं असतं। तर ते जे माप आहे ते आपण ज्या पद्धतीने छातीचं माप मोजतो त्याच पद्धतीने सेम 1/2 इंच आपण एक्स्ट्रा सोडायचं आहे। म्हणजेच जे आपलं बोट आहे ते टेप जवळ ठेवलं की बरोबर आपलं 1/2 इंच जे माप आहे ते एक्स्ट्रा लुजिंग मध्ये येत असतं। तर सेम अशा पद्धतीने आपल्याला हे कमरेचं माप घ्यायचं आहे। त्यानंतर आहे आपला पुढचा गळा। तर पुढचा गळा आपण कशा पद्धतीने घ्यायचा आहे,
तर ते सुद्धा सेम आपण जी शोल्डरची इथे शिलाईची लाईन असते किंवा शोल्डरचा इथे आपला हा सरळ भाग, तिथे आपल्याला टेप ठेवून घ्यायचा आहे आणि जिथपर्यंत आपल्याला पुढच्या गळ्याचं माप पाहिजे आहे तर तिथपर्यंत सरळ लाईन मध्ये आपल्याला पुढच्या गळ्याचं माप इथे मोजायचं आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला बॅक साईडच्या गळ्याचं सुद्धा माप मोजायचं आहे. तर बॅक साईडचा गळा जर कस्टमर असेल तर आपण इझिली मोजू शकतो बॅक साईडला. पण जर आपल्याला स्वतःच ब्लाऊज शिवायचा आहे आणि मागच्या गळ्याचं माप मोजायचं आहे तर ते कशा पद्धतीने मोजायचं, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, तर हे टोक आपल्याला हातात धरायचं आहे खालच्या बाजूने आणि हा जो टेप आहे तो आपण आपल्या पुढच्या बाजूने येणार आहे अशा पद्धतीने. ते आपला जिथपर्यंत आपला गळा हवा आहे तिथपर्यंत आपल्याला ते टोक धरायचं आहे आणि दुसरं टोक जे आहे ते आपल्याला इथे शोल्डर वरती धरायचं आहे. तिथपर्यंत आपला मागच्या गळ्याचं माप येणार आहे. यानंतर आहे आपलं पुढचं माप, ते आहे मुंड्याचं माप आपण घेतोय. तर जेव्हा आपल्याला इथे मुंड्याचं माप घ्यायचं असतं तर तेव्हा काय करायचं आहे की इथे आपल्याला मुंड्याचं माप जे आहे ते इथे बगलेत आपल्याला सुरुवात करायची आहे. म्हणजे आपलं जिथे आपला हात फोल्ड होतोय तिथे आपल्याला हे बगलेचं मुंड्याचं माप आपल्याला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे माप आपल्याला पूर्ण घेर हा मुंड्याचा घ्यायचा आहे. हाताची मूवमेंट करतो तेव्हा हा मुंड्यातला भाग जो आहे तो थोडा तरी इथे आपल्याला सैल असायला पाहिजे. अशा पद्धतीने हा मुंड्याचा माप आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे. जिथून आपण शोल्डरचं माप घेतलेलं आहे तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि तिथून आपल्याला जेवढी इथे बाहीची उंची तुम्हाला हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही बाहीची उंची इथे घ्यायची आहे. तर इथे 4 असेल किंवा 5 इंच असेल किंवा तुम्हाला 3/4 असेल किंवा पूर्ण मनगटापर्यंत सुद्धा स्लीव्ज असू शकते. जेवढी तुम्हाला इथे बाहीची लांबी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही स्लीवचं माप इथे घ्यायचं आहे. त्यानंतर आहे दंडघेराचं माप. तर दंडघेराचं माप कशा पद्धतीने घ्यायचं आहे, तर तिथे जेवढी आपल्याला स्लीव्ज घ्यायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला दंडघेराचं जे माप आहे ते घ्यायचं आहे. तर इथे जर आपण शॉर्ट स्लीव्ज घेत असेल तर इथे तुम्ही जर 5 इंचाची स्लीव्ज इथे आहे तर इथे मी हा दंडघेर इथे घेतलेला आहे. हे दंडघेराचं माप घेताना सुद्धा सेम त्याच पद्धतीने हे जे बोट आहे ते आपल्याला टेपच्या आतमध्ये ठेवायचं आहे आणि मग दंडघेराचं माप घ्यायचं आहे. जर तुम्ही 3/4 स्लीवचं माप घेत असाल तर तुम्हाला दंडघेराचं जे माप आहे ते इथं तर घ्यायचं आहे ह्या साईडला, प्लस आपल्याला इथे सुद्धा हे दंडघेराचं माप घ्यायचं आहे. पुढचा पॉइंट जो आहे तो आहे आपला यामध्ये लागणारा बस्ट पॉइंट. तर बस्ट पॉइंट म्हणजे शोल्डर पासून आपल्या छातीपर्यंत येणारा अंतर. तर ते कसं मोजायचं असतं तर त्यासाठी आपला काही फॉर्म्युला आहेत. तर तो फॉर्म्युला आपण उद्याच्या चार्ट मध्ये पाहूयात. आज आपण बरेचसे माप जे आहे ते ब्लाऊजचे बघितलेले आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला बस्ट पॉइंट काय आहे आणि बस्ट टू बस्ट माप काय असते, म्हणजेच एपेक्स पॉइंट म्हणजे काय आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या भागात शिकणार आहोत. तर तुम्हाला जर पेपर कटिंग शिकायची असेल तर उद्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी आज ज्या प्रकारे आपण माप घेतलेली आहेत तर ते माप आहे ते तुम्ही उद्या घेऊन रेडी राहायचं आहे, जेणेकरून मी ज्या पद्धतीने शिकवणार आहे ते तुम्ही तुमच्या मापानुसार ट्राय करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला कितपर्यंत समजत आहे ते मला सुद्धा समजणार आहे. तर आज जे काही माप आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत तर ती सगळी माप जे आहेत ते सगळ्या प्रकारच्या ब्लाऊजसाठी सेम असतात, सेम प्रकारचे घ्यायचे असतात. फक्त त्यामध्ये जो बॅक साईडचा गळा आहे तर तो कशा प्रकारे आहे, म्हणजे किती उंचीचा आहे, बोट नेक आहे, नॉर्मल आहे की डीप नेक आहे, त्यानुसार जे बाकीचे माप आहे त्यांच्यामध्ये चेंजेस करायचे असतात आणि ते चेंजेस कशा प्रकारे करायचे असतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. नंतर या मापांव्यतिरिक्त जे माप लागतात म्हणजे एपेक्स पॉइंट असेल किंवा बस्ट पॉइंट असेल, तर एपेक्स पॉइंट म्हणजे काय, बस्ट पॉइंट म्हणजे काय, तो कशा पद्धतीने काढायचा असतो, तो कुठे मोजायचा असतो, तर या सर्व गोष्टींची माहिती जी आहे ती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आज जी काही माहिती आपण पाहिलेली आहे त्या मापानुसार तुम्ही सुद्धा तुमचे माप, स्वतःचे माप असतील किंवा दुसऱ्या कोणाचं ब्लाऊज तुम्हाला शिवायचं असेल घरातल्यांचे ब्लाऊज, तर तुम्ही माप घ्यायला इथे ट्राय करायचं आहे. आणि कितपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी येत आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता. म्हणजे जी काही माहिती मी तुम्हाला शिकवत आहे तर ती माहिती तुम्हाला कितपर्यंत समजत आहे ते मला सुद्धा समजणार आहे.
तर मैत्रिणींनो, आज जी काही माहिती आपण बघितलेली आहे तर त्यामध्ये तुम्हाला जर काही शंका वाटत असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जर कुणी आपल्या चॅनलवर नवीन असतील आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण अजून जे पुढचे काही आपले व्हिडिओ येणार आहेत त्यामध्ये आपण अशाच प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे आणि इन्फॉर्मेटिव्ह माहिती आपण पाहणार आहोत, जी की तुमच्या खूप फायद्याची ठरणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच जे काही बेल आयकॉन तुम्हाला दिसणार आहे त्याच्यावरती सुद्धा क्लिक करा. म्हणजे जे काही आपले व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला लगेच मिळत राहील. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.